नमस्कार मित्रांनो, माझं नाव अतुल सर. तुमचं पुन्हा ह्या चॅनलवर स्वागत. आज या सेशनमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण आज दररोज वापरातले जे शब्द आहेत इंग्रजीचे ते पाहणार आहोत. पण शब्द हे कसे असले पाहिजे बघा. जसं की धोका, धोका पत्करणे, धोका पत्करून, धोका देणे, धोक्यात घालणे, म्हणजेच धोक्यात ओके, धोक्यात येणे, ओके, धोक्याबाहेर. म्हणजे धोका ह्या शब्दाचे रिलेटेड मराठीतले शब्द एका बाजूला लिहा आणि त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे लिहा आणि मग तुम्ही त्यांचा सराव करा. बघा, पहिला जो शब्द आहे तुमचा काय, धोका. आता धोका म्हणलं तर काय की पहिलं येतं तुमच्या डोळ्यासमोर डेंजर, आहे की नाही. म्हणजेच धोका. तुम्ही बघा, गाडीने जात असाल तर तुम्हाला रोडच्या कडेला डेंजर म्हणून हा बोर्ड दिसतो बघा, राईट. ते म्हणजे काय, पुढं धोका आहे. म्हणजेच काय, अ डेंजर. नंतर आहे हॅझार्ड. ओके, हॅझार्ड हा शब्द जे मेडिकल फील्डमध्ये असतील, म्हणजे दवाखान्यात किंवा मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला हा शब्द तिथं दिसणार बघा, हॅझार्ड. किंवा ज्यांनी HM केले म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट केले तिथं पण हा शब्द तुम्हाला भेटून येईल, हॅझार्ड. ओके, नंतर आहे धोका पत्करणे. बघा, टू हॅझार्ड म्हणजे हे क्रियापद आहे, म्हणजे धोका पत्करणे. नंतर आहे टू टेक अ चान्स. त्याच्यानंतर आहे टू टेक अ रिस्क ऑफ. टू टेक अ रिस्क ऑफ. रिस्क ऑफ म्हणजेच काय, धोका पत्करणे. नंतर आहे धोका पत्करून, म्हणजेच ऍट द रिस्क ऑफ. ओके, नंतर काय, धोका देणे, टू डिसीव्ह. लक्षात ठेवा, डिसीव्ह म्हणजे धोका देणे. नंतर आहे धोक्यात घालणे, म्हणजे टू एंड डेंजर. जे डेंजर आहे त्याच्या सुरुवातीला तुम्हाला EN वापरायचं, म्हणजे काय होते तुमचं क्रियापद, म्हणजे टू एंड डेंजर. ओके, त्याच्यानंतर आहे टू टू जेपडाइज. त्याच्यानंतर आहे धोक्यात, म्हणजेच इन डेंजर, इन जेपर्डी. नंतर ऍट रिस्क. काय, धोक्यात म्हणलं तर इन डेंजर, इन जेपर्डी आणि ऍट रिस्क, धोक्यात येणे, म्हणजे टू बी एंडेंजर्ड. बघा, टू बी एंडेंजर्ड. हे टू बी म्हणजे काय, तुम्हाला ॲमिज आर म्हणजे टू बीचं रूप वापरायचं आहे. ॲमिज आर वॉज वेअर. काळ जसं काळ असेल त्यानुसार तिथं तुमचं टू बीचं रूप चेंज होईल. म्हणजे बघा, मी धोक्यात आलो, आय एम इन डेंजर्ड. ओके, किंवा आय वॉज इन डेंजर्ड म्हणजे मी धोक्यात होतो. बघा, त्याच्यानंतर आहे धोक्या बाहेर, म्हणजेच आउट ऑफ डेंजर. काय, आउट ऑफ डेंजर. ओके, धोक्याचा, डेंजरस. बघा, DANGEROUS म्हणजेच काय, डेंजरस. नंतर आहे हॅझर्डस. अक्षर जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये कमेंट करू शकता. ओके, ते शब्द मी परत घेत जाईल. नंतर धोकादायक रित्या म्हणजे काय, डेंजरसली. धोकेबाज म्हणजे ट्रेचरस. काय, धोकेबाज म्हणजे काय, ट्रेचरस. म्हणजे आज आपण काय पाहिले, धोका या शब्दाचं मराठी किती शब्द होतात आणि त्याला इंग्रजीत काय म्हणतात हे आपण पाहिलेले. काय याच्यातनं कुठला एखादा शब्द जर माझा राहिला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि पुढील सेशनमध्ये असाच आपण एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.